आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। निवडणुकीचे 3 टप्पे पार पडले असून चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे। मतदानाला अवघे 5 दिवस उरले असून प्रचार संपायच्या आधी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत। दरम्यान सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते। शिर्डी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वागचौरे, महायुतीकडून सदाशिव लोखंडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रुपवते यांच्यामध्ये तिरंगी लढत होते। यातच गेल्या 32 वर्षाचा प्रशासकीय अनुभव असलेले गंगाधर कदम हेही निवडणुकीच्या रिंगणात असून ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। अपक्ष उमेदवार गंगाधर कदम यांचा झंझावाती प्रचार सुरू असून मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। तसेच त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे। तसेच त्यांचं एकच व्हिजन आहे, एकच ध्यास, शेतकऱ्यांचा विकास। अपक्ष उमेदवार गंगाधर कदम यांना अनेक संघटना, संस्था, नेत्यांचा मोठा पाठिंबा देखील आहे। त्यामुळे अपक्ष उमेदवार गंगाधर कदम यांना लाखोंच्या घरात मतदान पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मतदानामुळे याचा फटका कुणाला बसणार हे 4 जून रोजीच कळणार आहे। दरम्यान गंगाधर कदम यांचा जनसंपर्क वाढता पाठिंबा बघता इतर उमेदवारांची धाकधूक वाढल्याची चर्चा सुरू आहे। यावेळी अपक्ष उमेदवार गंगाधर कदम यांनी प्रचारादरम्यान एक खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। वंचित बहुजन आघाडीने मला डावललं म्हणून मी अपक्ष म्हणून निवडणुकीत उभा राहिलोय असा गौप्यस्फोट केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। नेमका अपक्ष उमेदवार गंगाधर कदम काय म्हणालेत बघूयात। नमस्कार, मी शिर्डी लोकसभा मतदारसंघ लोकसभेची खासदारकीसाठी उमेदवारी दाखल केलेली असून आजपर्यंत मी नॉमिनेशन दाखल केल्यापासून जसं मी प्रचाराला सुरुवात केली 1 तारखेपासून तसं मी लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 तालुके येतात तर त्याच्यामध्ये मला प्रत्येक तालुक्यामध्ये मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। आणि जिथं जाईन तिथं साहेब तुम्ही पहिल्यांदा इथं आले आमच्याकडे, आणि इतर जे काही पूर्वीचे उमेदवार होते खासदारकीचे ते अद्याप आम्हाला त्यांचा चेहरा पाहायला मिळाला नाही। तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे आमच्यापर्यंत तुम्ही तळागाळापर्यंत पोचलेले आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि तुम्ही 100% तुम्ही हे लोकसभा इलेक्शन तुम्ही खासदारकी म्हणून जिंकतान असं त्यांनी आशावाद माझ्याकडं व्यक्त केला आणि मी त्यांचे ऋण व्यक्त केलेले आहे। महाविकास आघाडी किंवा महायुती यामध्ये ते उभे आहे, तुमचे ठाकरे गटाचे असो किंवा शरद पवारांचे गटाचे असो, ते बलाढ्य शक्ती आहे। तसा मी अपक्ष उमेदवार आहे। मी कोणाची साथ न घेता मी माझ्या स्वकर्तृत्वावर मी उभं राहिलेलो आहे। आणि मला वंचितने सुद्धा उमेदवारी नाकारलेली आहे। त्यामुळं मी स्वबळावर अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेलो आहे। केली होती पण तर डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांपर्यंत मी पोचू शकलो नाही, ही माझी खंत आहे। तळागाळातील त्यांचे जे कार्यकर्ते त्यांनी मला मध्येच माझा पत्ता कट केला आणि मी अपक्ष उमेदवारीची घोषणा करून मी उमेदवारी दाखल केली। मी म्हणजे जे राहता आणि कोपरगावमध्ये मी 32 वर्ष कार्यकाल केलेला आहे। त्याच्यानंतर जे इतर तालुक्यामध्ये फिरलो तर जे शेतकऱ्यांचे मला जो प्रतिसाद मिळतो आहे चांगल्या प्रकारे, बुवा साहेब आत्तापर्यंत हे जे उमेदवार होते आमच्यापर्यंत पोचले नाही, तुम्ही आमच्यापर्यंत पोचलात हे म्हणजे आम्ही भाग्य समजतो। आणि मी त्यांच्याकडून मी आशीर्वाद घेतलेला आहे। मला जास्तीत जास्त मतदारांनी निवडून द्यावे असे मी त्यांना विनंती केली आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, शिर्डी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।